आता मला सांगा, एवढं आळशी कुणी असतंय का? सकाळचं पाचल्या पारा उठून घरातलं काम आवरलं होतं आणि दुपारचं 12 वाजले होते आपल्याला पापड करायला. आता जुन्या काळात तर दिवस उजाडताच कुरडया पापड करून घराच्या बाहेर सुकत घातलेले असायचे बर का. चला, आपल्याला तर काय एवढ्या लवकर शक्य नाही बर का, पण कसं कवयना करतोय आपण त्यांचं आठवून आठवून. इकडं झाल्या बाबा आपल्या एकदाच्या पापड्या, मग काय धरली बाज आणि ठेवली उन्हामध्ये. आता हे असं वाळवण आपल्याला कच्चच खायला आवडतं बर का. येता जाता आपलं तोंड चालूच असतंय सारखं. आता काम आवरलं होतं बर का, मग बसले होते पाटावर येऊन. म्हंटल थोडस निवांत बसावं, पण डोकं कुठं शांत बसत असतंय होय. डोक्यात विचार चालू होता की जावं काय नो पाटात पोहायला, नंतर म्हंटल नको भो. तेवढ्यात गाडीवाल्याचा पण आला कॉल, त्यांची गाडी झालेली होती फेल. मग काय लावली गाडीला चावी आणि पोचले बाबा धांदरफळला. आता गाडी पण अशा ठिकाणी फेल झाली होती ना की तेथे लगेचच दुकान होतं. मग काय घेतला त्यांना खाऊ आणि निघालो बाबा घरी. आता पोरांचं गाडीतून उतरल्या उतरल्या गप्पा मारायला चालू होतं बर का. शाळेत काय घडलंय काय नाही ते गाडीवरच सांगायला सुरुवात करत असतात. इकडं पुढं येऊन बघते तर काय पाटाला आला होता पूर. कोणाची तरी सायपिनच फुटली होती. पाण्याचा प्रेशर तर एवढा होता ना की पाटाच्या ह्या साईडनी पण पाणी येत होतं. मग काय बसलो तेथेच पाणी बघत. पाण्याचा दाब तर एवढा वाढला होता ना, म्हटलं येथून चला बाबा घरी. त्यानंतर आज मस्त पैकी मी चुलीवर स्वयंपाक केलेला होता बर का. मस्त चुलीवर ज्वारीची भाकरी टाकलेली होती आणि त्याच्यासोबत बेसन.